जळगाव शहरातल्या विद्यार्थ्याचा मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। वर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या भांडणातून त्याला मारहाण झाली होती। विधी संघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शाळा व्यवस्थापनाविरोधात सुद्धा कारवाई करावी अशी पालकांनी मागणी केलेली आहे। पडून गेला होता दादा मा मुलगा हात बंद पडून गेले होते। स्ट्रॉंग त्याला हे होतं ते होतं, त्याला काहीच नव्हतं, तो जेवण करून आलेला होता। तिथे पण टिफिन खाल्लेला आहे, दप्तराने घरी आला त्यातला पूर्ण टिफिन खाल्लेला आहे। त्याच्या इथं मारलेला दादा बरेच मुलांनी सांगितलं। आमच्या व्हॅनवाल्याने आम्हाला माहिती जेव्हा सांगितलं की मारलं त्याला, जेव्हा व्हॅनवाल्याचा आर्केडला फोन आला की हा तुमचा मुलगा नाही आहे इथं, तुमचा मुलगा नाही आहे इथं याला शाळेमध्ये, तेव्हा आम्हाला माहीत पडलं की तुमच्या मुलांनी मारलं आहे बुवा। मग तो आता जिवंत आहे की मेला आहे की कसं आहे, कोण्या अवस्थेत आहे आर्केडला, तो मेलेला आहे, आम्हाला तेव्हा माहीत पडलं। RR विद्यालयामध्ये 9वीचा मुलगा आहे, त्याची चक्कर येऊन मयत झाला म्हणून एक एडी दाखल करण्यात आली होती। तर त्या एडीच्या चौकशीमध्ये सदर त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्या मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे, असं दोघांची मारामारी झाली होती। त्या मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला रामानंदनगर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आपण गुन्हा नंबर 186/25 BNS 105 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे।